नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अजायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। कुठं गेलोय आपण? सिद्धांच्या नगरीमध्ये। जेव्हा सिद्धांना आपल्यामध्ये स्थापन केलं त्यावेळेस तिथं आपण स्थापना त्यांना आपल्या ज्ञानामध्ये केलंय आणि आपण काय ज्ञानाने कुठं पोचलोय? सिद्धशिलेवर। अशा त्या सगळ्या अनंत सिद्धांच्या मध्ये आपण एक फील करतोय की आपण सुद्धा तसा सिद्ध आहे, त्यांच्यासारखा आपण सुद्धा आनंद भोगू शकतो। आपल्यामध्ये सुद्धा तसा स्वभाव आत्ता विद्यमान आहेच, ह्याचा एक कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणून आपण एक त्यांच्या गुणांचं त्यांच्या स्वभावाचं चिंतन करतोय, त्यांचं पूजन करतोय। तर भावाष्टकमध्ये म्हणायचं आहे, निज मनोमणि भाजन भारया समरसैक सुधारस धारया सकल बोधकलारमणीयकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज कर्म कलंक विनाशनै रमल भाव सुवासित चंदनै अनुपमान गुणावलिनायकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज भाव सुनिर्मल तंदुलै सकल दोष विशाल विशोधनै अनुपरोध सुबोध निधानकं सहज सिद्धमहं परिपूजये समयसार सुपुष्प सुमालया सहज कर्म करेणु विशोदया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये अकृत बोध सुदिव्य नैवेद्यकैर्विहित जाति जरामरणान्तकै निरवधि प्रचुरात्मगुणालयं सहज सिद्धमहं परिपूजये। काय झालं होतं काल? पुष्प का चढवलं आपण? पुष्प चढवताना काय भावना? पुष्प कसं असतं? अजून पुष्प हे निर्माया निष्कपट स्वभावाचं प्रतीक असतं। म्हणजे जर पुष्प कोणाशी भेदभाव करेल की कोणाला सुगंध द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे असे जर भाव करेल तर त्याच्यामध्ये कपट राहील, त्याच्यामध्ये भेदभाव राहील। पण असं तर भेद त्या पुष्पामध्ये नसतो। म्हणून सांगितलं की तसा आपला स्वभाव सुद्धा कसा आहे? निष्कपट आहे। त्याच्यामध्ये मायाचारी नाही किंवा कामुकता भावुकता नाही। म्हणजे कोण कोणाला वशीकृत केलं? मी स्वतःला वश केलंय।
आणि म्हणजे असं ते सिद्ध स्वरूप आहे किंवा त्या सिद्धांनी स्वतःला वश केले आणि त्यामुळं ते तशा परिपूर्ण दशेला प्राप्त झालेत. पण मी काय करतोय, त्या इंद्रियांच्या वश होतोय किंवा जे काय भोग सामग्री मिळाली त्यांच्या वश होतोय आणि त्यामुळं त्यांनाच भोगत राहण्यामध्ये आनंद मानतोय. म्हणून सांगितलं की इथं जे सिद्धांनी केलं ते आपल्याला करायचं आहे. सिद्धांनी काय केलं, सिद्धांनी आपला उपयोग जो परद्रव्यामध्ये जाणार होता त्याला वश केलं आहे आणि त्याला स्वतःमध्ये सीमित केलं आहे. मग त्या एका ह्याच्यामध्ये सांगितलं ना, समयसारच्या 94 कलश असेल त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपला उपयोग काय करतोय, जो संसारी आहे, छद्मस्थ आहे, त्याचा उपयोग असं सांगितलं की दूरम भूरी विकल्प जाल गहने भ्राम्यंत्य हो विस्मय, असं काहीतरी कलश घेतलाय. मला समजसार देणार. काय सांगितलं की जीवाचा उपयोग स्वतःपासून दूर जातोय आणि कुठं जातोय, दूरम भूरी विकल्प जाल गहने, म्हणजे दूर अशा गहन वनामध्ये. जसं त्या पाण्याचा स्रोत असेल तर तो स्रोत आपल्या उगमस्थानापासून निघाला आणि दूर कुठंतरी जंगलामध्ये, गहन जंगलामध्ये गेलाय त्याचा प्रवाह. आता पुन्हा जर त्याला वळवून त्याच्या स्रोतापर्यंत आणायचं तर काय करावं लागेल, ते नाही. लाल निळे वगैरे आहेत ना पुस्तकं, नाही. इकडच्या कप्प्यात आहेत का की इकडच्या, आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की आपला उपयोग जर आपल्यापासून, जसं तो स्रोत त्या उगमस्थानापासून दूर गेलाय आणि त्या गहन वनामध्ये शिरलाय, तर त्याला तुम्हाला परत आणून रिटर्न त्या उगमस्थानापर्यंत पोचवायचं आहे. तर सांगितलं फोर्स लावावा लागतो, एक बलात वश, काय म्हणायचं, एक निगेटिव्ह फोर्स लावावा लागतो आणि मग त्यातून तो परत येणार प्रवाह. तसं सांगितलं की जीवाचा उपयोग जो आहे तो असा दूर गेलाय, स्वभावापासून कुठं गेला, गहन वनामध्ये, म्हणजे सगळ्या परद्रव्यांमध्ये, विषयभोगांमध्ये. अहो भरपूर आहेत काकी पुस्तकं. तिथे नसतं ठेवायचं, ते खुर्चीवर ठेवू नका जिनवाणी, पाय ठेवलेलं असतं खुर्ची. एक आणा बास, चला. हम्म 94 नंबरचा कलश आहे. तर त्यात काय सांगाले, दूरम भूरी विकल्प जाल गहने भ्राम्यन्निजो घाच्युतो दूरा देव विवेक निम्न गमनान्नितो निजौघं बलात् विज्ञानैकरसस्तदेकरसिना मात्मानमात्मा हरन् आत्मन्नेव सदा गतानुगतता मायात्ययं तोयवत्. काय सांगायला लागले की समयसारचा 94 नंबरचा कलश आहे, त्याच्यामध्ये सांगतायत तुमचा उपयोग तुमच्या स्वभावापासून दूर जातोय, तर त्याला तुम्हाला स्वभावाकडे आणायचं तर काय करायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेत. अब कहते कि यह आत्मा ज्ञान से च्युत था सो ज्ञान से ही आ मिलता है. ज्ञानापासून म्हणजे स्वभावापासून दूर गेला होता आणि स्वभावामध्येच येऊन मिसळतोय, तर तो कसा मिसळणार त्याच्यासाठी सांगतायत. यह आत्मा अपने विज्ञानघन स्वभाव से, विजुगा की जीवाचा उपयोग स्वतःपासून दूर गेला, तर त्याला परत कसं आणायचं त्याच्यासाठी एक दृष्टांत द्यायला लागले. समयसारचं 94 नंबरचा कलश आहे. द्या मग की 5 मिनटं, काय बिघडलं तर.
तर काय सांगायले, यह आत्मा अपने विज्ञान घन स्वभाव से च्युत हुआ, बहुत विकल्पों के जाल के गहन वन में अत्यंत भ्रमण करता था। उस भ्रमते हुए को विवेक रूप नीचे मार्ग में गमन कर जल की भांति अपने आप अपने विज्ञान घन स्वभाव में दूर से आ मिला। जसं त्यांनी उदाहरण दिले की नाही, तसं नाही, काय झालं, जैसे जल के निवास में से किसी मार्ग से बाहर निकले, जल त्याच्या स्रोतापासून बाहेर पडला आणि तो वाहत वाहत दूरपर्यंत गेला, हे सांगितलं त्यांनी. कुठं? गहन वनामध्ये. तर किसी मार्ग से बाहर निकले तो वह वन में अनेक जगह भ्रमता है. मग त्याला परत आणायचं त्या स्रोतापर्यंत, जो प्रवाह दूर गेलाय त्याला पुन्हा आपल्या स्रोतापर्यंत मिळवायचं, तर काय करायला पाहिजे? तर सांगतायत निचली मार्ग से लाना पड़ता है. म्हणून सांगतायत की फिर कोई नीचे मार्ग से जैसा का तैसा अपने जल के निवास में आ मिलता है, उसी प्रकार आत्मा भी अनेक विकल्पों के मार्ग द्वारा, छान उदाहरण बसवलंय त्यांनी की असं गहन वनामध्ये, गहन विकल्पामध्ये जाताय तुम्ही, परद्रव्यामध्ये इतका अडकवताय उपयोग, त्यामुळं तो फिरून स्वतःकडे येत नाही आहे. म्हणून सांगतायत की अनेक विकल्पों के मार्ग द्वारा स्वभाव से च्युत हुआ भ्रमण करता कोई भेद ज्ञान रूप नीचे मार्ग से, यानी विवेक मार्ग से अपने आप अपने को खींचता हुआ अपने स्वभाव रूप विज्ञान घन में आ मिलता है. जसं तो प्रवाह त्या स्रोतामध्ये येऊन मिळाला, तसं सांगितलं या जीवापासून त्याचा उपयोग बाहेर पडलाय आणि तो स्वतःला विसरलाय. त्यामुळं मग तुम्हाला पुन्हा स्वतःला विषय करायचा, तर जो बाहेर जाणारा उपयोग आहे त्याला खेचून आणा आणि त्याला विषय द्या स्वतःचा, भेद विज्ञान रूपी मार्गाने. भेद ज्ञान म्हणा किंवा विवेक रूप नीचे मार्ग से, म्हणजे सोपा मार्ग आहे हे सांगायचं त्यांना. उलट तुम्ही गहन मार्गाने जाऊन त्या गहन वनामध्ये, त्या गहन विकल्पांमध्ये गुंतवलंय त्याला, त्या उपयोगाला. मग त्याच्यातून जर काढायचं, तर स्वभावाकडे आणायचं, तर सोपा मार्ग आहे कुठला? विवेक, भेदज्ञान. त्या मार्गाने जर त्याला तुम्ही ओढलात तर तो स्वभावाकडे येऊ शकतो. जो विज्ञान के रस के ही रसीले है, उनको एक विज्ञान रस स्वरूप ही है. ऐसा आत्मा अपने आत्म स्वभाव को अपने में ही समेटता जैसे बाह्य गया था, उसी तरह अपने स्वभाव में आकर प्राप्त होता है. त्यामुळे एवढं 2 लाईन लक्षात ठेवायचे, छान आहेत. 94 नंबरच्या कलशमध्ये काय म्हणलं, जेव्हा आपल्याला कुठले विकल्प सतवतात किंवा आपण ध्यान नाही करू शकत, सारखं कुठंतरी परामध्ये अडकतोय विचार आपला, त्यावेळेस एवढंच ते 2 लाईन लक्षात ठेवा. काय? दूरम भूरी विकल्प जाल गहने. दूर, भूरी म्हणजे खूप, विकल्प जाल, गहन विकल्प जालांमध्ये ब्राह्मण्यांनी जो ओघाच्युतो, हा जीव किंवा याचा उपयोग निज ओघाच्युत, स्वतःच्या स्रोतापासून च्युत होऊन ब्राह्मणतो म्हणजे भ्रमण करतो, ब्राह्मण म्हणजे भ्रमण करत असताना. दूरादेव, दुरूनच विवेक रूपी निम्न मार्गाने आनितो, गमनात नीतो, निजौघम बलात, स्वतःच्या बलानेच त्या स्रोतात, त्या प्रवाहाला स्वतःकडे वळवायचं आहे. म्हणजे काय? त्याला विषय द्या स्वतःचं, तर अवघड नाही. म्हणून सांगतायत की ज्ञानाला ज्ञानाचा विषय द्या तर सोपं आहे. त्याला विषय बनवलं, त्याला जर जाणलं तर आपल्याला ज्ञानाचा निर्णय का नाही होणार किंवा त्याची अनुभूती का नाही होणार. म्हणून इथं त्यांनी काय घेतलंय पुढचं, नैवेद्याचं अर्घ्य चालू आहे. नैवेद्यामध्ये काय सांगितलं, अकृत बोध सुदिव्य नैवेद्य कैर. म्हणजे काय म्हणलं, कसं आहे नैवेद्य?
अकृतबोध स्वरूप आहे. म्हणजे काय? म्हणजे ॲक्च्युली त्या शब्दात इतकं मस्त भावभासन आहे ना की ज्ञान अकृत्रिम असतं. कसं असतो ज्ञान? म्हणजे काय अकृत्रिम? म्हणजे बनावटी नाही आहे, नकली नाही आहे, दुसऱ्याने कोणीतरी करून दिलेलं असं नाही आहे, तर स्वभावतःच आहे, नॅचरल आहे, अकृत्रिम आहे. मग असं ते ज्ञान अकृतबोध स्वरूप, त्यासाठी विशेषण दिलं. अशा अकृत्रिम ज्ञानरूपी दिव्य नैवेद्याच्या द्वारे मी सहज सिद्धांचं पूजन करतो. म्हणजे काय? माझ्याकडं असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या द्वारे, स्वभाव माझा ज्ञानमय आहे, अकृत्रिम ज्ञानमय, त्या ज्ञानाच्या द्वारे मी सिद्धांना विषय करतो म्हणा किंवा माझ्या सिद्ध आत्म्याला विषय करतो म्हणा, तर त्याची पूजा करतो म्हणजे त्याला जाणतोय. दुसरं विशेषण ॲक्च्युली त्या नैवेद्याचंच हे विशेषण आहे. कसं आहे ते नैवेद्य? तर जाती, जरा, मरण आणि आतंक म्हणजे पीडा, या सर्वांनी रहित जे अकृत्रिम बोध आहे, म्हणजे अकृत्रिम ज्ञान आहे. काय म्हणलं? ज्या ज्ञानामध्ये जाती म्हणजे जन्म नाही, जरा नाही, मरण नाही, पीडा नाही. आतंक म्हणजे रोग म्हणा, पीडा म्हणा, मरण आणि रोग म्हणा, तर या सगळ्याच्या निरहित असं जे अकृत्रिम ज्ञान आहे. ज्ञानामध्ये आहे का हो जन्म, जरा, मरण? मग का बरं असं विशेषण दिलं त्यांनी? हे सगळे विशेषण आहेत त्याचे, आणि विशेष ज्ञान झालं किंवा ते सिद्ध झाले ज्याच्याद्वारे तुम्ही पूजन करताय. हो की, पण ते जन्म, जरा, मरण वगैरे शरीराचं आहे, ज्ञानाचं कुठं असतं असं मी म्हणतेय. मग का ज्ञानाला तसं विशेषण दिलं? म्हणजे सांगतायत ना काय? जाती, जरा, मरण, अंत काय? ते अंत काय ना? मरणांतकैही म्हणजे अंतक म्हणजे रोग किंवा पीडा. तर सांगतायत काय? जाती, जरा, मरण आणि अंतक म्हणजे रोग आदी, तर यांनी रहित असं ते अकृत्रिम ज्ञानरूप नैवेद्य, त्याच्याद्वारे मी भगवंतांचं पूजन करतो किंवा त्याच्याद्वारे मी स्वभावाला जाणतो. मग मला विचारायचं तुम्हाला की ज्ञानाला कधी जन्म आहे का? ज्ञानाला जरा म्हणजे म्हातारपण आहे का? ज्ञानाला मरण आहे का? रोग आहे का? मग का असं विशेषण दिलं? म्हणजे जिथं सांगितलं की अन्नाचा, आहाराचा संबंध येतो ना, तिथं हे जन्म, जरा, मरण, अंतक सगळ्याचा संबंध येतो. म्हणजे जो कोणी आहार करतोय त्याला जन्म आहे, मरण आहे, रोग आहे, पीडा आहे, म्हातारपण आहे, सगळं आहे त्याच्याजवळ. पण जो आहार करणाराच नाही किंवा ज्याचा आहाराशी काही संबंध नाही असं ते अकृत्रिम ज्ञान. तुमचं शरीर बनलंय त्या आहारादी, अन्नादीच्या द्वारे, असं तुम्ही म्हणताय, त्याच्याद्वारे पुष्टी होतीये तुमची वगैरे. पण जे ज्ञान आहे त्याला कुठला आहार आहे हो? ज्ञानाला पुष्ट ठेवायचं किंवा ज्ञानाची ज्ञान टिकवायचं तर कुठला आहार द्यायचा आहे त्याला? कुठल्या कुठल्या अन्नाच्या द्वारे ते ज्ञान टिकतं, पुष्ट होतं, धष्टपुष्ट. तर ज्ञान म्हणलं म्हणून की कशाच्या द्वारे? न जन्म आहे न मरण आहे त्याला,
म्हणून असं कृत्रिम ज्ञान आहे हे सांगायला लागले. ती खिडकी उघडला तर तुम्हाला आकुलता कमी होईल. खालची उघडा खिडकी. उघडा हो. तर काय सांगायला लागलेत की अकृत्रिम बोध स्वरूप दिव्य नैवेद्याच्या द्वारे जे की जाती म्हणजे जन्म जरा मरण आणि अंतकाने रहित आहे अशा त्या दिव्य नैवेद्याच्या द्वारे मी सहज सिद्धांचं पूजन करतो. लिहिलं का अर्थ तुम्ही? आता नैवेद्याचा अर्थ सांगितलं ना सगळं. मग परत कसे आहेत ते सिद्ध त्यांचं विशेषण दिलं. निरवधी प्रचुरात्मगुणालयम म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये म्हणजे निरवधी म्हणजे अमर्याद, प्रचुर म्हणजे विपुल, आत्मगुणांचं जो निलय आलय भंडार आहे असे ते सिद्ध भगवान त्यांचं मी पूजन करतो. मर्यादेपेक्षा रहित, मर्यादेच्या बाहेर, सीमेच्या अतीत असे विपुल म्हणजे अनंत गुणांचं निलय आहे जो आत्मा. तर अशा त्या प्रचुर आत्मगुणांचं स्थान स्वरूप आयतन स्वरूप सहज सिद्धांचं मी पूजन करतो. काय म्हणताय? प्रचुर म्हणजे विपुल, भरपूर. तर कोणाचा आत्मा अनंत गुणवाला आहे हो? सिद्धांचाच नाही तर माझा आत्मा सुद्धा अशा अनंत गुणांचा धनी आहे. आणि मग त्याला मी जाणत नाही म्हणून कमी वाटते, माझ्यामध्ये अपरिपूर्णता वाटते. म्हणून त्या अन्नाच्या वगैरे आहारी जातात किंवा अन्नाच्या अधीन होतात आणि त्याच्याद्वारे स्वतःला पूर्ण करण्याचा, पुष्ट करण्याचा किंवा स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सांगतायत की अन्न हे कधी तुम्हाला जगण्यासाठी, जीवाला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता. कारण प्राण कुठले आहेत तो जीवाचे? व्यवहारामध्ये सुद्धा ते प्राण नाही. चैतन्य प्राण, निश्चयाने चैतन्य प्राण, व्यवहाराने 10 प्राण. त्याच्यात अन्न नाही आलं ना, तेच सांगायला लागले. म्हणजे इवन निश्चयाचं पण नाही आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा अन्न हे प्राण नाही आहेत. आणि तुम्हाला किती त्याशिवाय गती नाही वाटत आपली. म्हणजे लोकांनी वाढवले होते. काय सांगितलं? 10 प्राण कुठले व्यवहारातले? 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोश्वास. मग हे सगळे व्यवहार प्राण आहेत. आणि निश्चय प्राण कुठले? चैतन्य हे निश्चय प्राण आहेत. आणि मग सांगितलं की त्या चैतन्य प्राणाला टिकवायचं तर कुठल्याही अन्नाची, धान्याची, आहाराची आवश्यकता नाही. पाण्यावर टिकतो का नाही जीव? मरायला लागलोय की बिना पाण्याचे आम्ही, असं दिसतंय. किती ऊन आहे. मग सोडा बघू पाणी. म्हणजे मान्यतेतनं सुटत नाही आहे हे सांगते मी. आपली मान्यता कशी आहे? आपण त्याच्यावर जगतो. त्यांना समजतंय का मराठी? हिंदी समजतंय? मला येते का? तो क्या बता रहे हैं यहाँ पे? ऐसे बैठो जिनवाणी के सामने. हम क्या करते हैं? बिना आहार पानी के हम जीवित नहीं रह सकते, ऐसा हमें लगता है. किस पर जीते हैं हम? हमें लगता है कि इस शरीर का अगर अवस्थान है तो ही हमारी क्या बोलते गति है, आयु है, तभी हम टिक सकते हैं. अगर ये नष्ट हो गया तो हमारा भी नाश. ऐसे जो हमारी एकत्व बुद्धि है ना, तो ये बता रहे कि एक तो शरीर यानी मैं नहीं हूँ, इसका निर्णय करना है. इस वजह से अन्न के ऊपर मैं जीने वाला नहीं. इसलिए हम जो पूजन करते पूजन आप, तो पूजन करते टाइम पे हम क्या नैवेद्य चढ़ाते हैं? क्यों चढ़ाते हैं? क्षुधा, तृषा आदि का नाश हो जावे, इसलिए हम ये नैवेद्य चढ़ाते हैं. क्यों चढ़ाते हैं? माझ्यामध्ये रोग आहेत ते वाटतंय का? माझ्यात आहेत बरं का, तुमच्यात नाही. भूक, तहान, हे सगळे आपले त्याच्याबद्दलची क्रुद्धता, त्या अन्नाच्या बद्दलची,
हे सगळे रोग आहेत, तर त्याला नष्ट करायसाठी म्हणून सांगितलं की आपण हे प्रयत्न करतोय. सिद्ध कैसे है, कहाँ पे है सिद्ध भगवान? अभी सिद्ध शिला पर है. और कर क्या रहे हैं वहाँ पे? कुछ नहीं, भोजन पानी नींद कुछ नहीं है वहाँ पे, काम भी कुछ नहीं कर रहे हैं. फिर कैसे वहाँ पे उनकी आयु कैसे, क्या बोलते हैं उनको, वो वहाँ पे कैसे जीते हैं? नहीं, किसके ऊपर जीते हैं ऐसा मैं पूछ रही हूँ. वहाँ पे कोई बनाने वाला नहीं है, या खिलाने वाला नहीं है, कोई उनकी क्या बोलते हैं, उनका ध्यान रखने वाला कोई नहीं है वहाँ पे. तो उनका वहाँ पे अवस्थान कैसे है? तो बता रहे कि हम भी वैसे ही अन्न के ऊपर जीने वाले नहीं हैं. जैसा है उनका अवस्थान है, जैसे वो वहाँ पे अभी है, नष्ट नहीं होते, बिना खाना पीना ऐसे नष्ट नहीं होते, वैसे ही हम भी किसके ऊपर जीते हैं. तो ये बता रहे कि हम ऐसे स्वभाव का बल है, चैतन्य प्राण है, उसके ऊपर जीते हैं. त्यांना पण येत नाही मराठी? नाही येत, माझीच परीक्षा आहे. प्रसन्न ट्रान्सलेट करा चला. मी मराठीतनं सांगणार आहे, तुम्ही इंग्लिशमधनं आहे काय, हिंदीमधनं सांगा, नाही तर कन्नडमधनं. तो एक चूहा था. मतलब ये मान्यता मुझे निकालनी है कि हम किसके ऊपर जीते हैं. हमें लगता है अन्न के बिना हम जी नहीं सकते, पानी के बिना मर जाएंगे. इतनी धूप है तो पानी तो चाहिए ही, तो बिना पानी के जीते हैं कि नहीं. अभी कितने सारे ये पेड़ पौधे हैं, जीव है कि निर्जीव है, उनको कौन पानी डालता है बताओ. अभी आपके घर के बाहर जो ऐसे ही इधर उधर आए हुए पेड़ है, वो जीते या मर गए? जैसे वो जी रहे जीव होकर भी बिना अन्न आहार पानी के, वैसे ही हमारा भी जीव है. तो उनका जीव अगर जी सकता है तो हमारा जीव क्यों नहीं. लेकिन हमें उसके ऊपर इतनी आधीनता है कि नहीं, हमें ये चाहिए ही चाहिए, नहीं मिलेगा तो हम नहीं जी पाएंगे. तो माता जी तो एक बार लेते हैं दिन में, जी रहे हैं कि नहीं? हम कितनी बार लेते हैं? कल काउंट करके बताओ. कितनी बार लेते हैं फिर भी हमारा जी नहीं भरता. तो ऐसे ही क्या बताया कि एक चूहा था और वो बहुत उसको भूख लगी थी, 3 दिन से उसने कुछ नहीं खाया था. समझते ना, मला येत नाही म्हणून विचारायला. तो वो 3 दिन से कहीं गांव के बाहर वगैरह रहता होगा, तो वहाँ पे कुछ उसको खाने को नहीं मिला, पीने को नहीं मिला. तो बहुत तड़फ रहा था, ढूंढ रहा था कहाँ पे मिलेगा कुछ खाने को. तो ऐसे ही घूमते घूमते वो बहुत दूर चला गया और उसको वहाँ पे एक नदी का प्रवाह दिखा. तो उस नदी के उस पार वहाँ पे एक उसको क्या बोलते हैं वो, लकड़ी का एक बॉक्स दिखा. तो उसको देख के उसने क्या सोचा कि शायद उसमें कुछ खाने को मिलेगा. ऐसे पैक बॉक्स था, तो उसने सोचा इसमें कुछ ना कुछ खाने को मिलेगा. तो इस वजह से वो ढूंढते ढूंढते, लेकिन उसको क्या करना था, नदी क्रॉस करनी थी. कौन था? हाँ, कोई वहाँ पे नाव जहाज़ कुछ नहीं था. तो जाना कैसे था उसको? तैर के. चूहा इतना सा, नदी इतनी बड़ी, और उसके अंदर उतना बल भी नहीं था कि अभी वो तैर के जाए वहाँ पर. 3 दिन उस नदी में छलांग लगाई और वो जैसे तैसे तैरते हुए उस बॉक्स तक पहुंच गया. अभी उसको खाना मिला कि नहीं? अभी नहीं मिला. तो उसने वो बॉक्स देखा सभी तरफ से, तो वो पैक था. अभी उसको इतनी भूख लगी थी कि कैसे ना कैसे करके उसमें से कुछ मिलेगा तो खाऊंगा ही. तो उसने क्या किया, उस बॉक्स को, ओ सांगा काय केलं? ओ सांगा की खुरतडलेलं काय म्हणायचं काय तुम्ही? क्या करते, चूहा क्या करता है उसको कुरेदता है ना. तर तो वो उस बॉक्स, समझलं त्यांना भैया. तर ते वो जो बॉक्स था ना, उसको वो नोचने लगा, कुरेदने लगा कि उसके अंदर जाके हम कुछ निकाल के खा सके. तो उसने बहुत परिश्रम करके इतना बड़ा उसको बनवला, चित्र बनाया. और उसके अंदर वो जाके अभी उसने छलांग लगाई कि कुछ मिलेगा. लेकिन उस बॉक्स में क्या था? बहुत बड़ा सर्प था.
क्या हो गया? वो क्यों गया था वहां पे? खाना खाने गया था, लेकिन खाना बन गया। मुझे बताना क्या था कि हमें लगता है कि हमारा खाना हमारे घर में बना है, वो ही हमारा है। लेकिन वो बोलते हैं ना, क्या दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। तो आपको जो खाना मिलने वाला है ना, तो वहीं पे रहेगा जहां पे आप खाने वाले हैं। मतलब अभी कहाँ से आया? हाँ, जहराबाद में अभी आज का खाना आपको वहां पे नहीं मिलना था, इसलिए यहाँ पे आए हैं, पता है आपको? तो वैसे ही अभी उस चूहे को खाना मिलने वाला तो नहीं था, लेकिन उस सर्प को मिलने वाला था। कैसे योग मिला ये? हम्म? मतलब जिसको जो जहां जैसे मिलने वाला है वैसे मिलेगा ही, लेकिन उसके ऊपर मैं जीता हूँ ये मान्यता गलत है, ये बताना था यहाँ पे। तो इसलिए हम अन्न के ऊपर या पानी के ऊपर जीते हैं, ये मान्यता छोड़ दो। खाएंगे, त्यागी भी खाते हैं ना, उनको भी ये समीचीन मान्यता है कि आत्मा तो निराहार स्वरूप है, इस अन्न या क्षुधा या इसके ऊपर जीने वाला नहीं है। इसका निर्णय उनको है, फिर भी खाना खाते हैं कि नहीं? और सबको बताते भी है ऐसा, उसका आहार कैसे करना चाहिए, कैसे शुद्ध आहार चाहिए, ये बताते भी है। फिर क्यों बताया? अगर आत्मा खाने वाला नहीं है तो इसलिए खाना ऐसे लो। ऐसे लो। क्यों खाना? प्रसन्न। क्या क्या खाए ये बताओ? 4 दिन में। हाँ? खाना क्यों खाना फिर? तो बताते ये शरीर है, इसको हमें साधना में लगाना है। जब तक इसका जब तक ये जीव मुक्त नहीं हो जाता, पूरी तरह से ज्ञान में समा नहीं जाता, तब तक ये शरीर हमें एक शकट बोलते हैं। मतलब क्या? एक हमारे लिए व्हीकल है, वहां तक जाने के लिए, मोक्ष तक जाने के लिए। तो इसकी स्थिति बनी रहे, इसलिए हम उसको खाना देते हैं। लेकिन उसमें गृद्धता अगर रहेगी, जैसे आंटी बहुत अच्छा खाना बनाते हैं, तो ऐसे पता है आपको, खाया आपने? क्या खिलाया? दोनों में। तो ऐसे हम उसके ऊपर अगर गृद्धता रखे, आसक्ति रखे, तो भूल गए कि हम खाने वाले नहीं, जानने वाले हैं। तो जो भी हो सामने, काय कसं खाल्ला हो, हे मम्मीचा घास आणि हे बायकोचा घास. म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट घेत खाल्ला, भेदभाव करत खाल्ला, तर त्यात अडकला उपयोग. म्हणून सांगतायत की असा विचार करून खायला पाहिजे की त्याच्यावर मी जगणारा नाहीये, जाणणारा आहे. आणि हा विचार केव्हा येणार? जेव्हा खरं ज्ञान असणार आहे की आत्मा म्हणजे निराहारी आहे. जसं ते एक दृष्टांत सांगितलं होतं ना, की ती रुक्मिणी असते आणि काय केलं होतं, तिला आहार द्यायला जायचं होतं. ट्रान्सलेट कर भैया. बोला. हा, मराठीत मी सांगायला की मराठीत, मग तुम्ही पण तेच करायला. तो रुक्मिणी यानी कृष्ण की पत्नी, तो उसको मुनि को आहार देने जाना था। मुनि नगर के बाहर कहीं वन में आए थे, लेकिन उनके नगर के बाहर जो नदी थी उसको बाढ़ आई हुई थी। तो कृष्ण बोला कि आप कैसे जाओगे वहां पे, इतनी बाढ़ आई है तो वो बोली कि नहीं, मुझे जाना ही है। तो जाओ बोला, और देखो कैसे जाएंगे आप। तो वो हाथी पर से जा रही थी, और वहां पे नदी आने के बाद उसका पानी बढ़ गया था, तो वो हाथी रुक गया। वो जाने को तैयार नहीं हो रहा, इतना पानी बढ़ गया था। और उस तरफ मुनिराज थे। तो हाँ, काय उस तरफच म्हणले की हो मी आता काय. तो वो क्या की उसने उसने क्या किया, वो हाथी पर से नीचे उतरी, और वो जो नदी थी ना उसके सामने वो जाके ऐसे हाथ जोड़ के खड़ी रही और बोली कि मुझे निराहारी मुनि को आहार देना है, हे नदी, क्या बोलते हैं, हे सरिता मुझे रास्ता दो। तो सच में वहां पे वो प्रवाह रुक गया, और उसने वहां से उसको मार्ग मिल गया। तो वो उसकी सब सेना जो थी वो नदी क्रॉस करके उधर गई, वहां पे मुनिराज का बहुत अच्छे से आहार हुआ। आहार होने के बाद फिर से वही रास्ता था आने के लिए, फिर से बाढ़ थी। अभी क्या बताएंगे नदी को? मुझे घर जाना है सर, को साइड में हो जाओ।
तो नदी नहीं हिलेगी नहीं वहां से। तो उसने क्या किया, फिर से नदी के पास आई, फिर से उसने हाथ जोड़ के क्या बताया, मैंने निराहारी मुनि को आहार दिया है, मुझे रास्ता दो। कितनी शक्ती। जाओ बघू, बोला जाऊन नदीच्या समोर. हा? जरा पाण्याचा थेंब तर हलता का बघायचं आपल्यासाठी. म्हणजे इतकी तिची भक्ती प्रगाढ. आणि इच्छा एक अतूट की नाही, मला त्या मुनींना आहार द्यायचे, त्यांच्या साधनेमध्ये मला अनुकूलता द्यायची आहे, हे भाव. पण मुनी कसे आहेत, आहार लेते टाइम पे भी मुनि का चिंतन क्या चलता है, मैं इसके ऊपर जीने वाला नहीं, मैं तो जानने वाला हूँ. तो माता जी बताते हैं, वीर सागर महाराज जी भी जब आहार लेते थे तो ऐसे अंजुली में आहार लेते हैं खड़े होके, तो जो एक ग्रास चबाते थे तो उसमें भी अंतर्मुख हो जाते थे, उसमें भी मैं खाने वाला नहीं जानने वाला हूँ ये प्रतीति लेते थे, फिर से खाना खाना, फिर से अंतर्मुख होना, ऐसे कर सकते हैं, उनको ही करना चाहिए, ऐसे नहीं हम भी कर सकते हैं. तर उद्या काय कल क्या करेंगे, प्रसन्न को बताना. खाने वाला नहीं जानने वाला हूँ. कल उस रसोई में किसी में भी नमक नहीं डालना. और खाने को बोलो, फिर कैसे खाएंगे, जानने वाला हूँ. मैं जाने वाला हूँ बोलेगा वो. तो ऐसे बता रहे कि हमें ये निर्णय करना है सिर्फ कि मैं जीव हूँ. इस शरीर से भिन्न. नाम क्या आपका? सौम्या. हमारा नाम जीव है. हम ये शरीर नहीं है ना, हम तो जीव है. तो इसका निर्णय करना है कि शरीर से भिन्न मैं तो जानने वाला हूँ. ये शरीर यानी कितनी देर तक रहेगा, 50 साल, 100 साल, बस उसके बाद में. लेकिन जीव का अंत नहीं होता कभी भी, उसको आयु नहीं है जीव को. हाँ, तो शरीर यानी मैं नहीं हूं, मैं तो जानने वाला हूँ, ये हमें सिखा दिए जिनवाणी या दिव्य ध्वनि में से जो भी मिला उसमें यही सार है कि आप खुद को जानो, भेद विज्ञान करो, तो आत्मानुभव होगा, सम्यक दर्शन होगा, और जहां सम्यक दर्शन होगा वहीं पे मोक्ष मार्ग की शुरुआत होगी. हमें मोक्ष जाना है कि नहीं? कहाँ है मोक्ष? जहीराबाद है ना? कुठला रे भैया? जहीराबाद ना. हाँ, वहां पे मोक्ष है क्या? है, बताओ ना. है, वहां पर भी है, उसके ऊपर है. वहां पे नहीं है घर में. तो हमारे भी यहाँ पर भी है. मतलब आप साधना जहाँ पे करेंगे वहीं पे मोक्ष की प्राप्ति हो सकती है. मोक्ष कोई स्थान नहीं है, मोक्ष तो हमारा स्वभाव है. जब हम उसको जानेंगे तभी मोक्ष सुख का अनुभव हो सकता है. तो इसके लिए जिनवाणी का अध्ययन, स्वाध्याय, ध्यान आवश्यक है. तो उसके माध्यम से हम स्वयं को जान सकते हैं. ओम.